हॅलो 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 वेलकम सगळ्यांना. गुड इव्हिनिंग. कसा गेला पेपर? आता तो कसाही गेलेला असू देत, आपण आज या पेपरचा थोडक्यात रिव्ह्यू करू. पहा, मला पेपर जसा माझ्या हातात आला तसंच मी रिव्ह्यू बघितला, तसेच आपल्या सगळ्या स्टुडंट्सना पण बऱ्यापैकी मी विचारलं, ज्यांचे फीडबॅक्स मला आले त्यावरून असं लक्षात येते की हा पेपर अबव एव्हरेज कॅटेगरीमध्ये कन्सिडर केला गेला पाहिजे. म्हणजे डिफिकल्टी लेवल जास्त इझी पण हा पेपर नाहीये, एव्हरेज पेक्षा थोडासा वरचा पेपर आहे. एमसीक्यू जर तुम्ही म्हणाला तर एमसीक्यू मध्ये तुम्हाला जे आपले फेज 3 चे टॉपिक्स आहेत, त्या फेज 3 च्या टॉपिक्स मध्ये आणि फेज 2 च्या टॉपिक्स मधून हा पूर्ण एमसीक्यूचा पेपर आलेला होता. आणि आपण जे जे एसएस त्यामध्ये घेतलेले नव्हते, नॉन प्रायोरिटी मध्ये ठेवलेले, त्यावर कोणताही पेपर आलेला नव्हता. त्यामुळं ज्यानं प्लॅन फॉलो केला त्याला हा पेपर सोपा गेला पाहिजे. फुल कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी वरती हा पेपर होता. ओके, विदाउट वेस्टिंग एनी टाइम आपण ह्याचा रिव्ह्यू घेऊयात. बघा, जे एमसीक्यू आहेत, एमसीक्यू ची डिफिकल्टी लेवल मी म्हणेन की बऱ्यापैकी होती, अबाव एव्हरेज. आणि थ्योरीचा पेपर होता एव्हरेज. म्हणजे थेअरीचे प्रश्न बऱ्यापैकी अटेम्प्टेबल होते, एखाद दुसरा प्रश्न असेल जो अतिशय खोदून विचारला गेला होता, पण बाकी सगळे पेपर ओव्हरऑल तसा बरा होता. एक्झम्पशन टार्गेट करण्यासारखा 60 अबाव 50 तुम्ही या पेपरला इझिली टार्गेट करू शकता. अबाव 50 सगळं आपल्या नोट्स मधून आलेलं, सगळं 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 आपण शिकवलेलं आपल्या फास्ट ट्रॅक लेक्चर्स मधूनच सगळं आलेलं होतं. बघा, मी आता काही पूर्ण केस स्टडी तुम्हाला वाचून वगैरे जास्त डिटेलमध्ये जात नाही. 10 ते 15 मिनिटातच हा पेपरचा आपण पूर्ण रिव्ह्यू घेऊयात. ओके, कारण तुमची वेळ महत्वाची आहे, तुमचा पेपर पण पुढे ड्यू आहे. बघा, एमसीक्यू मध्ये पहिल्या एमसीक्यू मध्ये काय होतं, बँक ऑडिट रिलेटेड सगळा प्रश्न होता. बँक ऑडिट आणि थोडाफार कारो रिलेटेड थोडासा प्रश्न होता. यामध्ये काय होते, 4 केस सिनेरियोज दिलेले होते. त्या 4 केस सिनेरियोज वरती बेस्ड आपल्याला 4 क्वेश्चन्स विचारले होते. मी थोडक्यात तुम्हाला सांगतो. थोडक्यात काय, इश्यू 1 मध्ये काय झालेलं आहे, कन्सोर्शियम ऍडव्हान्स होता. कन्सोर्शियम ऍडव्हान्स मध्ये 50 करोडच्या ऍडव्हान्स पैकी 10 करोड ऍडव्हान्स असलेल्या कंपनीच्या पॉईंट ऑफ व्ह्यू हा प्रश्न विचारला गेला होता. त्यांच्या सीसी अकाउंटला, कॅश क्रेडिट अकाउंटला जे काही आहे ते कॅश क्रेडिट अकाउंटला ओव्हरड्यू मध्ये ते अकाउंट आहे, त्याला 1.75 करोड रुपीज इंटरेस्ट डेबिट झालेला आणि 1.25 करोड रुपीज त्याला क्रेडिट झालेलं होतं. आपण बघतो आउट ऑफ ऑर्डर अकाउंट्स मध्ये जर प्रिन्सिपल आणि हे तुमचं कव्हर होत नसेल, तुमच्या अकाउंट सीसी अकाउंटला जे क्रेडिट्स आहेत त्यांनी तुमचं इंटरेस्ट जर कव्हर होत नसेल तर ते आउट ऑफ ऑर्डर कॅटेगरीत अकाउंट जातं. पण हे फक्त पास्ट काय म्हणतो आपण, पास्ट 2 क्वार्टर्स मध्ये काय झालं, इंटरेस्ट अमाउंटिंग 1.75 करोड हॅज बीन डेबिटेड इन कॅश क्रेडिट अमाउंट ऑफ एक्स लिमिटेड. काय झालंय, ह्याचं अकाउंट आउट ऑफ ऑर्डर गेलेलं आहे आणि आउट ऑफ ऑर्डर अकाउंट गेलेलं आहे 2 क्वार्टरचा विषय. त्यामुळे हे आता स्टँडर्ड क्लासिफाय करून उपयोग नाही. त्यांच्या लीड बँकने काय केलंय, परफॉर्मिंग एसेट मध्ये ते क्लासिफाय केलंय, पण आउट ऑफ ऑर्डर झाल्यामुळे ते एनपीए ला लागू होतं. त्यामुळं पहिल्या केसचं सारांश होतं की एनपीए म्हणून त्यांनी क्लासिफाय करायला हवं आहे कुणी, एचएफसी बँकेने. बाकी लीड बँक तुमची काय क्लासिफाय करा ना, आपण आपल्या रिकव्हरी बेसिसवरती क्लासिफाय करायचं होतं. दुसऱ्या केसमध्ये काय झालेलं आहे, दुसऱ्या केसमध्ये आहे की सेंट्रल गव्हर्नमेंट गॅरंटीड ऍडव्हान्स आहे. सेंट्रल गव्हर्नमेंट गॅरंटीड ऍडव्हान्स आहे, पण तो इनवोक गॅरंटी नाहीये, त्यामुळे ते एनपीए क्लासिफाय होणार नाही, स्टँडर्ड म्हणूनच क्लासिफाय होणार. पण त्याच्यावरचं इन्कम आपल्याला एनपीए बेसिसवरती क्लासिफाय करायचं आहे, ते तुम्ही अक्रोल बेसिसवर करू शकत नाही. तिसरी केस अशी होती, तिसऱ्या केसमध्ये काय झालेलं, वर्किंग कॅपिटल रिक्वायरमेंट होती 4.50 करोडची, 5 कोटीच्या आतली होती. त्यामुळं आपल्याला ह्याचं स्टॉक ऑडिट करणं गरजेचं नव्हतं. प्लस त्यांनी काय केलेलं आहे, इमूवेबल प्रॉपर्टी मॉर्गेज केली आहे, स्टॉक हायपोथिकेट केला, अकाउंट रिसिवेबल केलेला, इन्शुरन्स पॉलिसीज तुमची असाइनमेंट सुद्धा केलेली आहे. या केसमध्ये काय होतं, स्टॉक ऑडिट मॅन्डेटरी नव्हतं. बघा, इश्यू 4 काय होता, प्रिसिजन इंजिनिअरिंगचं काय झालंय की तुमचं जे 300 म्हणजे 3 कोटीचं अकाउंट होतं, बरोबर आहे का, 3 कोटीचं अकाउंट होतं, त्याच्यावरती 8 लाखाचा इंटरेस्ट सँक्शन लिमिटच्या वर गेलेला आहे. सँक्शन लिमिटच्या वरती तुमचं बॅलन्स गेलेला आहे, ओव्हरड्यू झालेला आहे अकाउंट. ओव्हरड्यू झाल्यामुळे ते एनपीए म्हणून क्लासिफाय होणार. पण काय झालंय, सिक्युरिटीची रिअलायझेबल व्हॅल्यू 25 लाख आहे. 3 कोटी, बघा 300 लाखाच्या सीसी साठी 25 लाखच रिकव्हरी आहे. म्हणजे ही काय 90% पेक्षा जास्त खाली गेलेली व्हॅल्यू आहे, रिअलायझेबल व्हॅल्यू. त्यामुळे ती डिरेक्टली लॉस असेट म्हणून आपली क्लासिफाय होणार होती. बेस्ड ऑन दिस आपण एमसीक्यूज बघूयात. एबीसी ट्रेड काय केलं, वेअरहाऊस काय झालंय, वेअरहाऊस इज इमूवेबल प्रॉपर्टी, त्याचं झालेलं आहे मॉर्गेज. बघा, मॉर्गेज झालेला आहे
आणि मॅन्डेटरी नाही कारण 5 कोटीच्या आत आहे. ऑप्शन नंबर डी. दुसऱ्याच्यात करेक्ट क्लासिफिकेशन अँड प्रोव्हिजन नॉर्म्स यामध्ये ऑप्शन आपला काय येणार आहे बघा, करेक्टली क्लासिफाईड तर नाहीये, बरोबर का. अकाउंट शुड हॅव बीन क्लासिफाईड एज डाउटफुल असेट्स अँड बिसाइड्स making required provision secured profit provision should have been made 100% of the unsecured portion. डाउटफुल असेट पण नाही, डायरेक्टली तो लॉस असेट म्हणून आपला क्लॅरिफाय होणार आहे. बघा लॉस असेट ऑप्शन नंबर सी दुसऱ्याचं. तिसऱ्याच्यात काय होतं, अकाउंट ऑफ एक्स लिमिटेड. जे एक्स लिमिटेडचं अकाउंट आहे ते आपल्याला काय करायचं होतं, एचएफसी बँकेने काय केलं, ते स्टँडर्ड म्हणूनच रिकव्हरेबल म्हणूनच क्लासिफाय केलं, जे की चुकीचं आहे. क्लासिफिकेशन इज नॉट इन ऑर्डर आणि ते एचएफसी बँकेच्या स्वतःच्या रिकव्हरीच्या बेसिसवरती व्हायला पाहिजे. ऑप्शन नंबर डी. त्याच्यानंतर बँक्स डिसिजन टू नॉट टू अप्लाय एनपीए इन्कम रेकग्निशन ऍडव्हान्स टू एसजे लिमिटेड अंडर रेग्युलेटरी गाईडलाईन्स. आता हे कसं आहे, काय होतं, सेंट्रल गव्हर्नमेंट गॅरंटीड ऍडव्हान्स होता, गॅरंटी इन्व्होक झाली नाही तर तो आपण एनपीए ट्रीट करत नाही, पण त्याचा इन्कम आपण एनपीए म्हणून ट्रीट करायचं असतं. बँक इज नॉट करेक्ट फॉर नॉट अप्लाइंग एनपीए procedures for provision but this exemption is available in respect of income recognition norms. हे संपलेलं आहे. ऑप्शन नंबर ए येतोय. बँक इज करेक्ट टू द एक्सटेंट ऑफ अप्लाइंग नॉट एनपीए. बँकेने काय केले, ते रिकव्हरेबल स्टँडर्ड म्हणूनच ट्रीट केले, बरोबर आहे. पण दिस एक्झम्पशन इज नॉट अवेलेबल फॉर इन रिस्पेक्ट ऑफ इन्कम रेकग्निशन. म्हणजे काय, इन्कम त्याचा ऍज अन एनपीए म्हणूनच आपल्याला रिसीट बेसिसवरती करायचं आहे. बाकी 2 ऑप्शन बघायची काही गरज नाही. इतका सोपा हा प्रश्न होता. मॅनेजमेंट ऑफ ईसीएक्स सिस्टीम्स एक्नॉलेज दॅट गोईंग कन्सर्न विल नॉट बी सुटेबल. जेव्हा गोईंग कन्सर्न सुटेबल नसतं तेव्हा आपण एक पॅरा लिहितो, मटेरियल अनसर्टनिटी रिलेटेड टू एंटिटीज एबिलिटी टू कंटिन्यू ॲज अ गोईंग कन्सर्न. त्या पॅरामध्ये आपल्याला डिस्क्लोजर द्यायचं असतं. ऑप्शन नंबर ए मटेरियल अनसर्टनिटी रिलेटेड टू गोईंग कन्सर्न. बाकी तिन्ही बघायची गरज नाही. आपण आपले चार्ट्स आणि आपले लेक्चर्स रेफर केले असतील तर पटापट आपल्याला आन्सर्स जमणार आहेत. बघा पुढं एलएलपी सोबत काय करेक्ट नाहीये. बघा स्टेटमेंट ऑफ कॉस्ट हे करेक्ट आहे आन्सर. बघा काय विचारले तुम्हाला, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट करेक्ट. नॉट करेक्ट मध्ये बघा सगळ्यात पहिला आहे रिक्वायर्ड टू मेंटेन स्टेटमेंट ऑफ कॉस्ट सीओजीएस इन्व्हेंटरी, बरोबर आहे, करावं लागतं. 40 लाखच्या वर असेल तर अकाउंट ऑफ सॉल्व्हन्सी मेंटेन करावं लागतं, अगदी बरोबर आहे. अॅन्युअल रिटर्न इन फॉर्म 11 विदिन 30 डेज नाही, हा ऑप्शन आहे, हे चुकीचं आहे. इट इज अ 60 डेज. फायनान्शियल इयरच्या 60 डेज मध्ये आपल्याला करावं लागतं स्टेटमेंट ऑफ अकाउंट इन फॉर्म नंबर 11. बघा स्टेटमेंट ऑफ म्हणजे तुमचं अॅन्युअल रिटर्न. बघा द ऑडिटर मे बी अपॉइंटेड डेझिग्नेटेड पार्टनर, बघायचीच गरज नाही. तिसरा ऑप्शन इनकरेक्ट होता, संपलेला आहे विषय आपला. बघा इन केस ऑफ एनी इंटेंजिबल असेट इज नॉट इन ऍक्टिव्ह यूज बाय द एंटिटी ऑडिटर शुड. बघा जेव्हा एखादा इंटेंजिबल असेट नॉट इन ऍक्टिव्ह यूज असतो तेव्हा आपल्याला काय करायला लागतं, जे डिलिशन आहे ते प्री अप्रूव्ड लागतं आपल्याला किंवा प्री अप्रूव्ड लागतं बाय एंटिटीज मॅनेजमेंट. बघा डिलिशन आहे अप्रूव्ड नंतरच आपल्याला करावं लागतं. मॅनेजमेंटने अप्रूव्ह केल्यानंतर डिलिशन करावं लागतं, दुसरी गोष्ट. आणि डिलिशन केल्यानंतर त्याच्यावरती अमॉर्टायझेशन होत नाही. बघा ऑप्शन नंबर ए बरोबर आहे. डिलिशन शुड बी पोस्ट अप्रूव्ड बाय एंटिटीज मॅनेजमेंट, हाही ऑप्शन बरोबर आहे. अमॉर्टायझेशन हॅज सीज्ड बियॉन्ड द डेट ऑफ डिलिशन, हाही ऑप्शन बरोबर आहे. डिलिशन शुड बी पोस्ट अप्रूव्ड बाय एंटिटीज मॅनेजमेंट अँड अमॉर्टायझेशन चार्ज शॅल बी कंटिन्यूड, हा ऑप्शन चुकीचा आहे. बघा काय केलं पाहिजे, डिलिशन पोस्ट अप्रूव्ड अँड अमॉर्टायझेशन चार्ज हॅज बीन सीज. बघा म्हणजे हा क्वेश्चन कसा आहे, ए बी सी आणि बोथ ए अँड बी. जेव्हा ए ही बरोबर असतो, बी ही बरोबर असतो आणि दोन्ही एकत्र एका ठिकाणी दिलेलं असतं म्हणजे दोन्हीही कॉम्प्रिहेन्सिव्हली दिलेला आन्सर आहे, हे मोस्ट अप्रोप्रिएट आहे. ऑप्शन नंबर डी मी मार्क करून पुढे गेलेलो आहे. तुम्ही तुमचे आन्सर्स क्रॉस चेक करा, समजा काही डाऊट असतील तर मला विचारा, काही प्रॉब्लेम नाही. कधी विचारा, एफएमचा पेपर झाल्यानंतर तो महत्वाचा आहे. बघा पुढं काय झालेलं, पीकेचे असोसिएट होते, एक प्रॅक्टिसिंग फॉर लास्ट 2 डिकेड्स. काय झालेलं तुम्हाला सांगतो. बेसिकली इथं काय गोष्टी झालेल्या, सगळ्यात पहिल्यांदा त्याला एक ऑडिट प्रोग्राम मिळाला होता. ऑडिट प्रोग्राम मध्ये काही काही गोष्टी दिलेल्या होत्या. बघा कन्सर्न काय फायनान्शियल इयर कुणी प्रिपेअर केलं, रिव्ह्यू कोणी केलं, अप्रूव्ह कोणत्या सीएनी केलं. आणि हा हे ऑडिट प्रोग्राम मध्ये डिटेल ऑडिट प्रोसिजर्स दिल्या जातात. 1 2 3 किती रॅन्डम सॅम्पलिंग करणार होतं, काय होतं दिलेलं आहे. त्याच्यानंतर मी काय केलं, एक रिवाइज एंगेजमेंट लेटर पण इश्यू केलेलं. रिवाइज एंगेजमेंट लेटर मध्ये काय होत्या, 4 कंडिशन होत्या. पहिली कोणती, रिलायबिलिटी सफिशियन्सी ऑफ फायनान्शियल इन्फॉर्मेशन चेक करणं माझी जबाबदारी, अगदी बरोबर. प्रॉपर डिस्क्लोजर आहे का बघणं माझी जबाबदारी आहे, बरोबर. रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ एन ऑडिटर टू प्रिपेअर फायनान्शियल स्टेटमेंट, सी ऑडिटरची जबाबदारी नाही, मॅनेजमेंटची जबाबदारी आहे टू प्रिपेअर फायनान्शियल स्टेटमेंट. सो ही टर्म चुकीची होती त्यातली. त्यानंतर कव्हरेज ऑफ ऑल आस्पेक्ट्स ऑफ एंटिटी रिलेव्हंट फायनान्शियल स्टेटमेंट बिंग ऑडिटेड, हे सुद्धा बरोबर आहे की आपल्या स्कोपमध्ये फायनान्शियल स्टेटमेंटचे सगळे काय म्हणतो आपण ऍस्पेक्ट कव्हर झाले पाहिजेत. त्याच्यानंतर बघा मॅन्डेटरी आफ्टर एंगेजमेंट लेटर एव्हरी इयर हॅड रिवाइज ड्राफ्ट टू सीएपी सरप्राइज टू हाय राहुल ड्राफ्ट द सेम अँड एक्सप्लेन टू हिम द सिच्युएशन अंडर इट इज नेसेसरी टू ऑब्टेन रिवाइज एंगेजमेंट लेटर. सोडून द्या. बिफोर फायनलाइजिंग द ऑडिट रिपोर्ट राहुल परफॉर्म फॉलोइंग प्रोसिजर्स रिगार्डिंग सबसिक्वेंट इव्हेंट. एसे 5
560 SA 560 मला काय सांगतो बघा, अंडरस्टँडिंग ऑफ प्रोसिजर हीच बरोबर आहे. त्यानंतर इन्क्वायर्ड मॅनेजमेंट केलं, बरोबर आहे की कोणते इव्हेंट तुम्हाला कळतायत का, द रीड्स एंटिटीज लास्ट लेटेस्ट सबसिक्वेंट इंटरिम फायनान्शियल स्टेटमेंट, अगदी बरोबर आहे. आणि रीड द मिनिट्स ऑफ मीटिंग्स बिफोर 31 मार्च 2024. बघा इयर संपल्या नंतरच्या मीटिंग आपल्याला बघणं गरजेचं आहे टू फॉर द सबसिक्वेंट इव्हेंट. ड्युरिंग द इयरच्या मीटिंग आपण बघणारच आहोत. कधी, रिस्क असेसमेंट आणि इंटरनल कंट्रोलच्या वेळी अंडरस्टँडिंग द एंटिटी एन्व्हायरमेंट मध्ये आपण बघणारच आहोत. सो ही प्रोसिजर सुद्धा चुकलेली होती. हा असा प्रकार या केसमध्ये होता. आता बघूया, हाऊ विल यू कॅटेगराइज द इन्फॉर्मेशन पर्टेनिंग इन रिलेशन टू एक्सट्रॅक्ट फाउंड. बघा मी तुम्हाला सांगितलं की जिथं डिटेल ऑडिट प्रोसिजर दिले असतात तो असतो आपला ऑडिट प्रोग्राम. बघा त्याच्यानंतर विच ऑफ द ऑडिट प्रोसिजर बिफोर फायनलायझिंग ऑडिट रिपोर्ट इज नॉट ऍज पर SA 560. बघा प्रोसिजर नंबर 4 होती आपली. बघा अप टू 31 मार्च नाही, बियॉन्ड 31 मार्च सुद्धा मीटिंग तुम्हाला बघावी लागणार आहे. त्याच्यानंतर व्ह्यू शुड नॉट फॉर्म द पार्ट ऑफ एक्सप्लेनेशन गिव्हन बाय CAP टू राहुल. बघा त्याने काय सांगितलं की सेपरेट एंगेजमेंट लेटर कधी कधी इश्यू करावं लागतं, याबद्दल त्यांनी काही पॉईंट सांगितले होते. बघा रिसेंट चेंज असेल तर तुम्हाला करावं लागतं सेपरेट एंगेजमेंट इश्यू, बरोबर आहे का. त्यामुळे हे नॉट फॉर्म पार्ट ऑफ विचारले, त्यामुळे पहिलं आन्सर नाही आपलं. सिग्निफिकंट चेंज इन नेचर झाला असेल तरी आपल्याला रिवाइज एंगेजमेंट इश्यू करावं लागतं. चेंज इन लीगल रिक्वायरमेंट असेल तरी इश्यू करावं लागतं, म्हणजे ऑप्शन नंबर सी एलिमिनेशन मेथडनी. CA रिप्लेस झाला तरी काही फरक पडत नाही, फर्म तीच आहे. एंगेजमेंट पार्टनर बदलला तरी ऑडिटचे ऑब्जेक्टिव्ह माझे बदलत नाहीत. आपला पार्टनर बदलला तर फरक पडत नाही, समोरच्याचा बदलला तर पडतो. विच ऑफ द स्टेटमेंट इन्क्लुडेड बाय राहुल इन रिवाइज ड्राफ्ट एंगेजमेंट लेटर इज नॉट करेक्ट. बघा ड्राफ्ट एंगेजमेंट लेटर मध्ये कोणती कंडिशन चुकीची होती, स्टेटमेंट नंबर 3 दॅट इट इज रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ ऑडिटर टू प्रिपेअर फायनान्शियल स्टेटमेंट. स्टेटमेंट नंबर 3 ऑप्शन नंबर सी मार्क केलेला आहे. पुढे गेलो मी केस सिनारिओ नंबर 3. केस सिनारिओ नंबर 3 मध्ये काय झालेलं, केस सिनारिओ नंबर 3 मध्ये त्याला काय करायचं होतं, एक ऑटोमेटेड कंट्रोल त्यांनी इम्प्लिमेंट केलेला होता सिस्टीम मध्ये. त्या कंट्रोलमध्ये रिस्क असेसमेंट करताना त्याला रिलेटेड पार्टी शोधताना काही 4 गोष्टी सापडल्या. 4 रिलेटेड पार्टी शोधायला त्यांनी कोणत्या 4 गोष्टी वापरल्या, इन्फॉर्मेशन सप्लाइड बाय एंटिटी टू रेग्युलेटरी, काय बघा SA 550 मध्ये ITR असते, सगळं असते. ITR मध्ये रिलेटेड पार्टी शोधला, ही प्रोसिजर पण बरोबर केली. लाईफ इन्शुरन्स पॉलिसी मध्ये नॉमिनी बघितला की आपल्याला रिलेटेड पार्टी कळते, हे पण मी सांगितलं, हे बरोबर केलं. आणि इन्व्हेंटरी रेकॉर्ड्स मेंटेन बाय द एंटिटी हे बघायची काही गरज नव्हती. इन्व्हेंटरी रेकॉर्ड्स बघून तुम्हाला रिलेटेड पार्टी कळत नाही, त्यासाठी तुम्हाला बऱ्यापैकी जी लिस्ट आपल्याला द्यायची असते ते SA 550 आपल्याला सांगतो. ती SA 550 ची लिस्ट आपण आपल्या नोट्समध्ये पण इन्कॉर्पोरेट केलेली होती. हे चुकीची प्रोसिजर आहे. बघा जेव्हा फायनान्शियल स्टेटमेंट बघत होता तेव्हा असं लक्षात आलं की त्यांनी सिग्निफिकंटली बॉरो केलेलं आहे, एंटिटीने आपल्या बॉरोइंग खूप केले. त्याला काय करायचं होतं, इट वॉन्टेड टू इन्शुअर दॅट ऑल बॉरोइंग्स ऑन द बॅलन्स शीट रिप्रेझेंट व्हॅलिड क्लेम्स बाय बँक्स ऑर अदर थर्ड पार्टीज. बघा जे थर्ड पार्टीज कडनं आपण जे काही बॅलन्सेस दिसत आहेत, जे बॅलन्सेस आपल्याला दिसत आहेत फायनान्शियल स्टेटमेंटला, ते व्हॅलिड आहेत का मला चेक करायचं होतं. ते व्हॅलिड आहेत का चेक करण्यासाठी मी काय केलं, बघा सबसिक्वेंट ट्रान्झॅक्शन बघितले, बरोबर केलं. रिकॉम्प्युटेड द इंटरेस्ट ऑन बॉरोइंग, बरोबर केलं. सबसिक्वेंट ट्रान्झॅक्शन्सला मी एक्झिस्टन्स चेक केला, रिकॉम्प्युटेशनला व्हॅल्युएशन चेक केलं. रिव्ह्यूड बोर्ड मिनिट्स फॉर अप्रुव्हल ऑफ न्यू लेंडिंग अग्रीमेंट, याला मी काय केलं, यामुळे मला एक्झिस्टन्स समजला. त्यानंतर अग्रीड लोन बॅलन्सेस अँड लोन पेएबल्स टू द लोन अग्रीमेंट, मी काय केलं, जे लोन अग्रीमेंट बरोबर प्रमाणात ते बॅलन्सेस कॅल्क्युलेट केलेत का बघितलं. जर ते बॅलन्सेस मॅच असतील तर दॅट इज अ व्हॅलिड क्लेम. बघा त्यानंतर अॅनालिटिकल प्रोसिजर्स वापरल्या टू ऑब्टेन ऑडिट एव्हिडन्स ऍज टू ओव्हरऑल रिझनेबलनेस ऑफ परचेस क्वांटिटी अँड प्राइस. फॉर दिस इट स्क्रुटिनाइज रॉ मटेरियल कंझ्युम म्हणजे त्यानं काय केलंय, कन्झम्पशनचं अनालिसिस केलेलं आहे. बेस्ड ऑन दिस आपण आन्सर करूया, बघूया. डू यू अग्री विथ ऑल द वे सजेस्टेड बाय CAZ टू CAF. बघा इन्व्हेंटरी रेकॉर्ड्स मेंटेन बाय एंटिटी, रिलेटेड पार्टी शोधण्यासाठी आपल्याला इन्व्हेंटरी रेकॉर्ड्स पाहायची गरज नाही. स्टेटमेंट नंबर 3 इज इनकरेक्ट. बघा सी आपला आन्सर आहे. कोणतं अॅनालिटिकल प्रोसिजर, रिझनेबलनेस ऑफ परचेस क्वांटिटी मी पाहिलं, कन्झम्पशन अनालिसिस A. बघा टार्गेट विल बी कॅटेगराइज विच ऑफ द फॉलोइंग. बघा या टार्गेटचं काम काय होतं आपल्या, तर टार्गेटचं काम वॉज टू एन्श्युअर that production systems process to meet financial reporting objectives. जे फायनान्शियल रिपोर्टिंग ऑब्जेक्टिव्ह असतात ते आपल्याला डेटा सेंटर आणि नेटवर्क ऑपरेशन मध्ये असतात. जर डेटा सेंटरनी फायनान्शियल रिपोर्टिंग तुमचं कंप्लाय केलं तर बाकीचे सुद्धा करतील. आपण पाहिलेलं होतं 5 गोष्टी होत्या, डेटा सेंटर होतं, प्रोसेस कंट्रोल, प्रोग्राम चेंज होतं, त्यानंतर तुमचं अजून काय काय होतं, नेटवर्क सिक्युरिटी होतं, ऍप्लिकेशन कंट्रोल होतं आणि ऑटोमॅटिक कंट्रोल. अशा 5 गोष्टी कंट्रोलचे ऑटोमॅटिक एन्व्हायरमेंटचे कॉम्पोनंट्स मी पाहिलेले
होते त्यापैकी जे FR ऑब्जेक्टिव्ह असतात ते आपल्याला डेटा सेंटर आणि नेटवर्क ऑपरेशन्स मध्ये सेंट्रली ऑर्गनाइज करायचे असतात. टार्गेटचं काम काय होतं, इट वॉज अ डेटा सेंटर अँड प्रोग्राम. बघा, विच ऑफ द प्रोसिजर्स परफॉर्म इज सुटेबल फॉर सॅटिस्फॅक्शन ऑफ कन्सर्न रिगार्डिंग बॉरोइंग. बॉरोइंग व्हॅलिड का मला बघायचं होतं, त्यासाठी मला बाकी सबसिक्वेंट इव्हेंट चेक वगैरे करायची गरज नाही. डिरेक्ट अग्रीमेंट सोबत मी जर ते क्रॉस चेक केलं तर दॅट इज द मोस्ट अप्रोप्रिएट मेथड. मी व्हॅलिडिटी ऑफ क्लेम्स चेक करू शकतो. प्रोसिजर नंबर 4. बघा, प्रोसिजर नंबर 4 होती कधी आपली. येस, दॅट वॉज आवर प्रोसिजर नंबर 4. सो हे आहेत एमसीक्यूजचे आन्सर. बघा, एमसीक्यू जर तुम्ही कॉन्सेप्च्युअली केला असेल आणि मी सांगितलेल्या सिक्वेन्सनी केला असेल तर ते लक्षात राहण्यासारखं होतं. मी सांगितलेलं बँक ऑडिट शेवट करा, याचं कारण ते स्वतः शेवट केलेल्या गोष्टी तुमच्या पटपट लक्षात राहतात. त्यामुळे बँक ऑडिट सांगितलेलं मला एक्सपेक्टेड होतं की बँक ऑडिट वरती एमसीक्यू किंवा केस स्टडी किंवा एक डिस्क्रिप्टिव्ह चांगला 7-8 मार्काचा प्रश्न येईल. बघा, कमिंग बॅक टू डिस्क्रिप्टिव्ह. नाउ कमिंग टू डिस्क्रिप्टिव्ह पार्ट. डिस्क्रिप्टिव्ह पार्ट मध्ये काय विषय होता, डिस्क्रिप्टिव्ह पार्ट मध्ये मी आता तुम्हाला क्वेश्चन न वाचता पटापटा सांगेन की त्यामध्ये आपल्याला काय काय करणं गरजेचं होतं. ते जर तुम्ही केलं असेल तर बिनधास्त राहा, ते जर नसेल केलं तरी सुद्धा बिनधास्त राहा, कारण आता पुढचा पेपर ड्यू झालेला आहे, फार वेळ आपल्याला तुमचा घ्यायचा नाहीये. डिस्क्रिप्टिव्ह मध्ये त्यांनी काय केलेलं, थोडासा लेंदी पेपर आपण म्हणू शकतो, पण मला वाटत नाही तो लेंदी असेल. कारण का, कारण 2-3 मार्काचे प्रश्न होते, त्याला 2-3 मार्काचे पॉईंट्स आपल्याला एक्सपेक्टेड होते. मी तुम्हाला हाऊ टू राईट आन्सर मध्ये सांगितलेलं की जर डिस्क्रिप्टिव्ह क्वेश्चन असेल तर त्याला जेवढं विचारलंय तेवढंच फापट पसारा देऊ नका. ज्यांनी फापट पसारा लिहिला त्यांना हा पेपर लेंदी वाटला आहे, अवघड वाटलेला आहे. बघा, पहिल्या याच्यात काय झालेलं, की लिस्टेड कंपनीचं ऑडिट करत होते. लिस्टेड कंपनीला काय असतं, डिजिटलाइज मेथड मध्ये आपलं अकाउंटिंग करणे ही लिगल रिक्वायरमेंट आहे कंपनीज ऍक्टची. त्यामुळे आपल्याला त्यांनी काय विचारलेलं की सीएपी मध्ये आपल्याला स्ट्रॅटेजी फ्रेम करताना काय पाहिलं पाहिजे. त्यामध्ये आपल्याला पाहिजे होतं डिटरमाइनिंग ऑडिट स्ट्रॅटेजीचे 5 पॉईंट्स होते. त्यामध्ये सगळ्यात पहिला पॉईंट होता द कॅरेक्टरिस्टिक्स अँड स्कोप ऑफ ऑडिट एंगेजमेंट. त्या कॅरेक्टरिस्टिक्स अँड स्कोप ऑफ ऑडिट एंगेजमेंट मध्ये आपण बघतो ऍप्लिकेबल FRF. जर लॉ तुम्हाला सांगत असेल डिजिटल अकाउंटिंग मेंटेन करा तर ते तुम्हाला करावं लागेल. हे मला 3 मार्काला इथं लिहायचं होतं. त्यानंतर वेदर प्रोसिजर्स प्लॅन बाय CAP आर लाईन विथ SA300. त्यानं काय काय केलेलं बघा, इन्क्वायरी करणं अबाउट मेंटेनन्स ऑफ डिजिटल डेटाबेस टू आयडेंटिफाय असेस रिस्क ऑफ नॉन कंप्लायन्स विथ रेग्युलेटरी गाईडलाईन्स. प्लॅनिंग मध्ये तुमचं प्लॅनिंगच्या ते प्रोसिजर्स आहेत की तुम्हाला अंडरस्टँडिंग ऑफ एंटिटी मध्ये बघायचं आहे की कोणतं लिगल रिप्रेझेंटेटिव्ह आहे, त्यांची इन हाऊस रिक्वायरमेंट इन्क्वायरी करा, बाहेरचं कुठला एक्सपर्ट बोलवा. हे जनरलाइज थोडंसं आन्सर तुम्ही दिलेलं असतं तरी चाललं असतं. हा SA300चा या पद्धतीचा प्रश्न होता. प्लॅनिंग मध्ये तुम्हाला टीमला इन्व्हॉल्व करायचं असतं, मॅनेजमेंटला सुद्धा इन्व्हॉल्व करायचं असतं प्लॅनिंग मध्ये. या गोष्टी लिहिणं इथं गरजेचं होतं. SA300च्या क्वेश्चन मध्ये ह्या लिहिल्या असतील तर ओके, आपण पुढे जाऊया. फॅशन गार्मेंट्सनी काय केलंय, फॅशन गार्मेंट्सनी एक रेडीमेड सेल्स गार्मेंट्सचा बिझनेस काढलेला आहे. त्यामध्ये काय करायचं, ऑडिट असिस्टंटला आपण सेगमेंट इन्फॉर्मेशनच्या गुथ्रू करायला सांगितलं. सेगमेंट इन्फॉर्मेशन रिलेटेड गोष्टी विचारल्या. सेगमेंट इन्फॉर्मेशनसाठी त्याला काय काय करणं गरजेचं आहे, सेगमेंट इन्फॉर्मेशन कोणत्या बेसिसवर केलं ते बघा, बेसिस अप्रोप्रिएट आहे का बघा, जिओग्राफिकल केले का रेव्हेन्यू वाईज केले ते बघा. त्यानंतर दुसरा प्रश्न काय होता, ऑडिट प्रोसिजर्स CA परफॉर्म टू इन्शुअर दॅट मेथड्स यूज बाय मॅनेजमेंट. आता मॅनेजमेंटच्या मेथड्स अप्रोप्रिएट आहेत का हे बघण्यासाठी मला काय केलं पाहिजे, जिओग्राफिकल आहे का बघा. तेच आन्सर होतं 5 मार्काला सेम की अप्रोप्रिएटली क्लासिफिकेशन झाले का, इंटरसेगमेंट जे ट्रान्सफर्स आहेत ते ट्रान्सफर्स बरोबर झालेले आहेत का, हे मला लिहायचं होतं. SA501 मधला सेगमेंट इन्फॉर्मेशनचा ऍज इट इज पार्ट उचलून मला इथं लिहायचा होता 5 मार्काला. ओके, बघा, एक इनपुट आहे इंटरनल ऑडिटर्स दॅट इंटरनल कंट्रोल्स इम्प्लिमेंटेड appears to be reasonable but not so strong. Has been appointed as CA Raj has been appointed. His scope includes development of internal controls. On his joining, he studied various verticals and identifying important areas, implemented strong controls. In his meeting with senior management, he assured that satisfactory control environment exists and fraud cannot happen. Whether existence of control environment can be considered absolute deterrent to fraud. बघा, आपल्या कंपोनंट्स ऑफ इंटरनल कंट्रोल मध्ये आपल्याला एक पॉईंट होता कंट्रोल एन्व्हायरमेंट. त्या कंट्रोल एन्व्हायरमेंटच्या पॉईंट नंतर आपण एक छोटूसं लिहिलं की कंट्रोल एन्व्हायरमेंट सॅटिस्फॅक्टरी आहे, याचा अर्थ फ्रॉडची रिस्क कमी होते पण ती ऍब्सोल्युटली टाळता येत नाही. सो कंट्रोल एन्व्हायरमेंट इज नॉट ऍब्सोल्यूट डिटरंट टू फ्रॉड बिकॉज ऑफ इनहेरंट लिमिटेशन्स ऑफ कंट्रोल. ओके, हे मला लिहायचं होतं. कंट्रोलच्या इनहेरंट लिमिटेशन्सची नावं मला लिहून यायची होती, मार्क्स मला मिळाले असते. XYZ मध्ये काय मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे, प्रोडक्शन ऑफ व्हेरियस टाइप्स ऑफ यार्न आहे, प्लॅनिंग टू एक्सपांड करते ऑपरेशन, प्रिपेअर्ड प्रॉस्पेक्टिव्ह फायनान्शियल इन्फॉर्मेशन म्हणजे विचारला असणारे प्रॉस्पेक्टिव्ह मध्ये काय आणि हिस्टॉरिकल म्हणजे काय. बाकी डिफरन्स बिटवीन प्रॉस्पेक्टिव्ह आणि हिस्टॉरिकल डिरेक्ट क्वेश्चन होता. क्वेश्चन आपल्या चॅप्टर नंबर 1 मध्ये अश्युरन्स मध्ये आपल्याला हे प्रॉस्पेक्टिव्ह आणि तुमचं हिस्टॉरिकल. हाऊ डज डिस्टिंक्शन इम्पॅक्ट लेवल ऑफ अश्युरन्स. बघा, प्रॉस्पेक्टिव्ह हिस्टॉरिकलला आपला ऑडिट असते बरोबर का, प्रॉस्पेक्टिव्ह साठी आपण अश्युरन्स एंगेजमेंट देतो, लिमिटेड रिव्ह्यूज असतात, रिजनेबल अश्युरन्स असतो, लिमिटेड असतो बरोबर आहे का. ह्या गोष्टी मला लिहायच्या होत्या, डिरेक्ट क्वेश्चन होता.
CAH मॅनेजिंग पार्टनर आहे, रजिस्टर्ड ऑफिस दिल्लीला आहे. टास्क ऑफ रिव्ह्यूइंग त्याने काय, थ्रेट्स टू इंडिपेंडन्स मला बघायचे होते. बघा डिरेक्ट क्वेश्चन होता. काय काय होते बघा, पार्टनर ऑफ द फर्म परफॉर्म स्टॅट्युटरी ऑडिट ॲज वेल एज नॉन ऑडिट एंगेजमेंट. बघा एकच सीए देतोय, 2 सर्व्हिसेस, या 2 सर्व्हिसेसमुळे एक थ्रेट येतो, सेल्फ रिव्ह्यू थ्रेट. बघा बाकीची जर सर्व्हिस मी देत असेल तर ती मला ऑडिट करताना पुन्हा चेक करावी लागेल, आणि मीच परफॉर्म केलेलं वर्क जेव्हा मीच चेक करतो तेव्हा सेल्फ रिव्ह्यू थ्रेट येतो. कारण मी काय म्हणणार, मीच तर केलंय, परत कशाला बघायचंय. सेल्फ रिव्ह्यू थ्रेट. पार्टनर होता फर्मचा, डन इन्कम टॅक्स ऑडिट अँड मटेरियल सिग्निफिकंट इनडायरेक्ट फायनान्शियल इंटरेस्ट, सेल्फ इंटरेस्ट थ्रेट. डिरेक्टली दिलेला आहे, हे जो चुकला तो गणला. डिरेक्टली त्यांनी सेल्फ इंटरेस्ट थ्रेट दिलेला आहे. कॉस्ट ऑफ एअर ट्रॅव्हल अँड स्टे अकोमोडेशन ऑफ फॅमिली मेंबर्स अकोमोडेशन सुद्धा क्लायंटने दिलेलं आहे. दॅट इज युअर फॅमिलियारिटी थ्रेट. ओके. वन ऑफ द क्लायंट्स थ्रेटन टू रिप्लेस, थ्रेटन इट इज इंटिमिडेशन थ्रेट केलं की इंटिमिडेशन. बघा पार्टनर आहे तो आर्बिट्रेटर झाला, ऍडव्होकसी थ्रेट. क्लायंटचे आपण ऍडव्होकेट झालेलो आहोत. ऍक्सेप्टेड द असाइनमेंट आणि कॉन्टिजंट फी असेल तर सेल्फ इंटरेस्ट थ्रेट येतो, फायनान्शियल इंटरेस्ट डेव्हलप झालेला आहे. बघा आणि काय विचारलंय, कोणते कोणते थ्रेट आहेत बघा. जर थ्रेट असेल तर तो कमी कसा करायचा, बघा सेफगार्ड्स लावायचे, बरोबर आहे का, सेफगार्ड्स लावायचे, थ्रेट मिनिमाइज करायचा, जर नसेल तर विथड्रॉ करून टाकायचं, एवढंच मला लिहायचं होतं. पुढे जाऊया. स्टॅट्युटरी ऑडिटर्स आहेत, ट्रेडिंग आणि ऑपरेशन अक्रॉस इंडिया आहे. काय झालंय, वन ऑफ द टीम मेंबर्स टास्क ऑफ रिव्ह्यूइंग ऑडिट एव्हिडन्सेस कनेक्टेड विथ ऑडिट. सीएम कॅन इन्शुअर दॅट एव्हिडन्सेस कलेक्टेड ड्युरिंग हाऊ बी सफिशियन्सी ऑफ अप्रोप्रिएट एव्हिडन्सचे इंडिकेटर मला विचारले आहेत. मटेरियलिटी, ऑडिट रिस्क आणि पॉप्युलेशन ह्या गोष्टी होत्या, आणि कंट्रोल रिस्क. बघा इनहेरंट रिस्क, कंट्रोल रिस्क, मटेरियलिटी आणि ऑडिट पॉप्युलेशन ह्या तुमच्या 4 गोष्टी तुम्ही लिहिल्या असतील. बघा हेट्रोजेनियस असेल, होमोजेनियस असेल तर सांगितलं, मटेरियलिटी जास्त तर एव्हिडन्स जास्त पाहिजे, मटेरियलिटी कमी तर एव्हिडन्स कमी सुद्धा चालेल. ह्या गोष्टी आपल्याला सफिशियन्सी रिलेटेड 4 मार्क्सला 4 पॉईंट लिहायचे होते. मी जसं सांगितलेलं तसं स्पेसिफिक आन्सर्स आपल्याला लिहायचे होते, मार्क्स आपल्याला मिळाले असते. हे मी शिकवलेलं आहे, हे शिकवताना सांगितलेलं आहे की इम्पॉर्टंट आहे, आणि जे मी आपल्या फास्ट ट्रॅक बॅच मध्ये इम्पॉर्टंट म्हणून मार्क केलेलं आहे सगळ्याच्या सगळं पडलेलं आहे. जे मी सांगितलं हे बघू नका, त्यातनं पेपर आलेला नाही. ओके, सो आपण दोघंही सक्सेसफुल आहोत. बघा पुढचा प्रश्न काय, एबीसी चार्टर्ड अकाउंटंट फर्म आहेत, अपॉइंट काय केलं, स्टॅट्युटरी ऑडिटर. बर काय झालं, पेन ड्राईव्ह लिमिटेडने काय केलंय, सॉफ्टवेअर परचेस केलं, इंटेंजिबल ॲसेट 2 कोटीचा. ओके, सॉफ्टवेअर इज नॉट एन इंटिग्रल पार्ट ऑफ हार्डवेअर. जर सॉफ्टवेअर हार्डवेअरचा इंटिग्रल पार्ट नसेल तर आपल्याला इंटेंजिबल ॲसेटचा एस सांगतो की इंटेंजिबल जर इंटिग्रेटेड नसेल तर वेगळे रेकॉर्ड करा, त्या पीपी म्हणून रेकॉर्ड करू नका, ते ऍज अन इंटेंजिबल ॲसेट म्हणून रेकॉर्ड करायचं आहे. आणि काय केलं, रिसर्च केलंय 1 करोडचं. त्यांनी काय केलं, बॅलन्स शीटला डिस्क्लोज करताना पीपी अंडर सॉफ्टवेअर डिस्क्लोज केलं, पहिली चूक. त्यांनी इंटेंजिबल ॲसेट्सचा अंडर सॉफ्टवेअर डिस्क्लोज करायला पाहिजे होतं, आणि हा जो रिसर्चचा एक्सपेंडिचर आहे तो एक्सपेन्स आउट करायला हवा होता P&L ला. ह्या 2 गोष्टी गणलेल्या आहेत. बघा करेक्टनेस आहे का नाहीये. त्यानंतर वॉन्ट्स टू इन्शुअर दॅट ऑल ऍडिशन्स म्हणजे कम्प्लीटनेसचे असर्शन्स, कम्प्लीटनेसचे असर्शन सुद्धा मला बघायचे की सगळ्या ज्या ऍडिशन्स मी दाखवल्यात त्या ऍडिशन्स बरोबर होते का. 2 प्रश्न विचारलेत की हे डिस्क्लोजर करेक्ट आहे का, विच इज ऍब्सोल्युटली रॉंग. आणि दुसरी गोष्ट कंप्लीटनेस इन्शुअर करायला काय करणार, ऍडिशन्स अप्रूव्ह आहेत का, त्याचं इन्व्हॉइस आपल्या नावावर आहे का, त्याचं व्हॅल्युएशन प्रॉपर केलं गेलेलं आहे का, डेव्हलपमेंटचे खर्च जर सेल्फ कन्स्ट्रक्टेड ॲसेट असेल तर डेव्हलपमेंटचे खर्च मी प्रॉपर दाखवलेत का, रिसर्चचे एक्सपेन्स आउट केलेले आहेत का, ह्या गोष्टी मला लिहिणं गरजेचं होतं. पुढे जाऊया. पीआयएलचं काय झालं, डिस्पोजेबल ग्लास आहेत, बरोबर. त्यानंतर अॅनालिटिकल प्रोसिजर्स त्यांनी कॅरी आउट केलेले आहेत. बिझनेस डाऊनवर्ड गोईंग आहे, 50% ऑफ टोटल रेव्हेन्यूज फक्त बजेटच्या अचीव्ह केलाय, म्हणजे इट इज अन ऑपरेटिंग इंडिकेटर ॲज टू एंटिटीज अनसर्टनिटी. बरोबर आहे का. 3 होते ऑपरेटिंग, फायनान्शियल, अदर. बरोबर का, त्यातला ऑपरेटिंग इंडिकेटर आहे, कारण रेव्हेन्यू डिक्लाइन झालेला आहे, त्याचं स्टेबिलाइज करता येत नाही रेव्हेन्यू प्रॉफिटेबिलिटी. पण मॅनेजमेंटने काय केले, एक फोरकास्ट तयार केले. सो बघा, व्हॉट कॅन बी लाईकली पर्पज ऑफ अबव सिच्युएशन. पहिल्यांदा इंडिकेटर आहेत का, इंडिकेटर पहिल्यांदा मला लावावं लागेल की ॲज पर SFI 20 इट इज अन ऑपरेटिंग इंडिकेटर, की माझा बिझनेस आता गोईंग कन्सर्न मधून बाहेर चाललाय. मी बघणार मॅनेजमेंटने असेसमेंट बरोबर केलंय का, मॅनेजमेंटने असेसमेंट बरोबर केलं नसेल तर त्याला फोरकास्ट करायला सांगा, असेसमेंट करायला सांगा. फोरकास्ट केला असेल तर त्याचे ॲझम्पशन्स चेक करायचे, ॲझम्पशन्स चेक केल्यानंतर त्याचा एक कॅश फ्लो तयार करायचा, तो कॅश फ्लो रिजनेबल आहे का आपण चेक करायचं. नसेल तर मॅनेजमेंटला रिवाइज कॅश फ्लो तयार करायचा, आणि ते नसेल तर रिपोर्ट मला मॉडिफाय करावा लागेल, डिस्क्लोजर प्रॉपर द्यावं लागेल. ओके. त्यानंतर होतं सिंग अँड असोसिएट, स्टॅट्युटरी ऑडिटर होते. डेटर्स आर नॉट मेकिंग पेमेंट्स इनवॉइस वाईज कॉन्स्टिट्यूट 60% ऑफ टोटल ॲसेट. डेटर्स आहेत माझे 60%, महत्वाची गोष्ट आहे. 60% आहे म्हणजे काय, ही महत्वाची गोष्ट आहे. डेटर्स आउटस्टँडिंग आहेत, एक्सटर्नल कन्फर्मेशन मिळालं नाही
त्यामुळे मला डिस्क्लेमर करावं लागलं. डिस्क्लेमर बघा, हा प्रश्न SS700चा आहे. मी सांगितलेलं तुम्हाला वर्डिंग्स आणि SS700 सिरीज प्रचंड इम्पॉर्टंट आहे. त्यांनी काय विचारले, डिस्क्लेमर देत असाल तर बेसिस ऑफ ओपिनियन मध्ये काय आलं पाहिजे. आपल्या नोट्स मध्ये आहे बेसिस ऑफ ओपिनियन मध्ये स्पेसिफिकच गोष्टी आल्या पाहिजेत. काय स्पेसिफिक गोष्टी आल्या पाहिजेत बाळांनो, किंवा फक्त ऑडिटरची रिस्पॉन्सिबिलिटी आली पाहिजे, रिझन्स आले पाहिजेत की तुम्ही डिस्क्लेम का करत आहात ते, आणि त्याच्यावरती तुम्ही ऍक्शन घेतली असेल तर ती आली पाहिजे, असं मी बेसिस ऑफ ओपिनियन मध्ये दिलेलं आहे. आपल्या नोट्स मध्ये ते आहे, तुम्ही चेक करू शकता. बघा, तुमचा वेळ मी जास्त घेत नाही, ऑलरेडी 25 मिनिटं आपली झालेली आहेत. 5 मिनिटात आपल्याला पुढचा पेपर कव्हर करायचा आहे. बघा, स्टॅट्युटरी ऑडिटर म्हणून अपॉइंट केलं, बरोबर आहे का. मटेरियल अमाऊंट आउटस्टँडिंग डेटर्स आहे. एजिंग केलंय कोणी, इंटरनल ऑडिटरनी, बरोबर का. आफ्टर ऑडिट रिपोर्ट काय झालं, एंगेजमेंट पार्टनर रिअलाइज दॅट डिस्क्लोजर वॉज मिसलिडिंग. त्यांनी काय केलं, इंटरनल ऑडिटरचं डिस्कशन करून सेम टू सेम ऑडिट रिपोर्ट मध्ये छापून दिलं, जे की चुकीचं आहे. इंटरनल ऑडिटर आणि त्याने काय केलं, एंगेजमेंट पार्टनरनं इंटरनल ऑडिटरला रिस्पॉन्सिबल धरलं. पण युजिंग द वर्क ऑफ इंटरनल ऑडिटर मला सांगतो की इंटरनल ऑडिटरचा वर्क कितीही वापर, रिस्पॉन्सिबिलिटी स्टॅट्युटरी ऑडिटरची कमी होत नाही. त्याचं कंटेन्शन चुकीचं आहे, त्याची रिस्पॉन्सिबिलिटी आहे, स्टॅट्युटरी ऑडिटरची रिस्पॉन्सिबिलिटी आहे. आणि काय कन्सिडरेशन करतो इंटरनल ऑडिटरला, त्याचा कॉम्पिटन्स बघतो, कॅपेबिलिटी बघतो, एज्युकेशनल क्वालिफिकेशन बघतो, त्याला कोणत्या स्टँडर्ड्सनी गव्हर्न केले का ते बघतो, त्याचं वर्कला मॅनेजमेंटचा काही इफेक्ट होता का, ह्या गोष्टी सुद्धा आपण बघत असतो. ह्या गोष्टी मला लिहायच्या होत्या, 2 गोष्टी एकदम छोट्या. स्ट्रेट फॉरवर्ड पेपर, एकदम सोपा डिस्क्रिप्टिव्हचा पेपर आहे. MCQ सुद्धा सोपे आहेत जर तुम्ही आपले लेक्चर्स प्रॉपर केले असतील तर, आणि तुमचा जो काही अभ्यास आहे तो व्यवस्थित तुम्ही कॉन्सेप्च्युअल क्रायटेरियाने केला असेल तर. बघा, आयडेंटिफाय अँड एक्सप्लेन द असर्शन्स दॅट ऑडिटर. बघा, असर्शन्स विचारले तुम्हाला. असर्शन्स मी तुम्हाला सांगितलेले असर्शन्स कोणते होते, अकाउंट बॅलन्सेस, ट्रान्झॅक्शन्स आणि डिस्क्लोजर्स. बघा, प्रेझेंटेशन डिस्क्लोजर 3ऱ्या टॉपिक मध्ये किंवा 4थ्या टॉपिक मध्ये असर्शन्स आपले होते, प्लस 5व्या टॉपिक मध्ये पण आपण असर्शन्सचे थोडेफार अर्थ पाहिले होते. बघा, ईबी काय, अकाउंट बॅलन्स आहे, ट्रान्झॅक्शन आहे, म्हणजे ऑकरन्स, कट ऑफ, क्लासिफिकेशन, या गोष्टी. बघा, एम्प्लॉय बेनिफिट एक्सपेन्स डू नॉट इन्क्लूड द कॉस्ट ऑफ एनी अनऑथोराइज पर्सनॅलिटीज. ऑकरन्स बघा, एखादा अनऑथोराइज ट्रान्झॅक्शन अकर झालंय आणि ते ईबी मध्ये आलं नाही ना, ऑकरन्स आणि आपण ह्याला म्हणू शकतो मेजरमेंट. हे 2 असर्शन्स इथं आहेत. ऑल द आयटम्स ऑफ इन्व्हेंटरी बघायची गरजच नाही, कम्प्लीटनेस सगळे ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड झाले का, कम्प्लीटनेस. पर्टेनिंग टू रिलेव्हंट ह्यांनी कन्फ्युज व्हायचं नाही, मेजर ऑल आयटम्स ऑफ इन्व्हेंटरी आहे. तुम्हाला कम्प्लीटनेस नंतर कट ऑफ लिहायचं असेल तर तुम्ही लिहू शकता कट ऑफ, पण हे कम्प्लीटनेसच त्याचा आन्सर आहे. सेल्स आर रेकॉर्डेड करेक्टली, इट इज अ मेजरमेंट. करेक्ट रेकॉर्डिंग झालंय का, इट इज अ मेजरमेंट. बघा, सेल्स काय, ट्रान्झॅक्शन आहे, ट्रान्झॅक्शन्स, त्यामुळे तिथं आहे आपल्याला कम्प्लीटनेस, तिथं आहे आपल्याला मेजरमेंट. जर तुमचा ऍसेट असतं तर दॅट वुड बी कम्प्लीटनेस. बघा, एंटिटी ओन्स ऑर कंट्रोल, संपला विषय. राईट्स अँड ऑब्लिगेशन्स. इन्व्हेंटरी ऍसेट, राईट्स अँड ऑब्लिगेशन्स. इन्व्हेंटरी हॅज बीन रिकॉग्नाइज्ड एज लोअर ऑफ कॉस्ट अँड एनआरबी व्हॅल्युएशन. सर, व्हॅल्युएशनच का, मेजरमेंट का नाही, कारण इन्व्हेंटरी हा बॅलन्स शीटचा आयटम आहे, ट्रान्झॅक्शन नाही, अकाउंट बॅलन्स आहे. ओके, पुढे जाऊया. हे काय झालं, स्टॅट्युटरी ऑडिटर आहे. BPL नी काय केलंय, टेलिकॉम सर्व्हिसेस दिल्या, त्याच्यावर लिटिगेशन आलंय आणि त्याला पेनल्टी सांगितलेली आहे, फी सांगितलेली आहे. बघा, मॅटर इज पेंडिंग फॉर डिसिजन. हाऊएव्हर कंपनी हॅज डिस्क्लोज द सेम इन फायनान्शियल स्टेटमेंट. ऑडिट टीम मेंबर्स हॅव कंप्लीटेड द ऑडिट प्रोसिजर्स. आणि लीडरला वाटतंय की ऑडिट रिपोर्ट मध्ये आलं पाहिजे. आता हा प्रश्न सुद्धा महत्वाचा आहे आपल्याला. हा आहे SA706 चा EOM आणि OM चा प्रश्न आहे. EOM किंवा OM या पॅरामध्ये आलं पाहिजे, बरोबर आहे का. जर या फीज असतील, या महत्वाच्या म्हणजे फार मटेरियल फीज असतील तर EOM मध्ये येतील, नाहीतर ते OM मध्ये येईल. जर फंडामेंटल असेल तर फंडामेंटल साठी, आणि OM असेल तर OM मध्ये. जर तुम्ही पाहिलं तर ही कुठली आहे, टेलिकॉम सर्व्हिसेसचीच आहे, आणि टेलिकॉम रेग्युलेटरनीच त्याला नोटीस दिली. म्हणजे काय, जो मला अन्न देतो त्यानेच माझ्यावरती केस केली, नोटीस केली, त्यामुळे इट इज अ फंडामेंटल फॉर युजर अटेन्शन. हे EOM मध्ये आलं पाहिजे. जर दुसऱ्या कुठल्या रेग्युलेटरीची माझी असती, समजा मी म्हणतो GST ची मला नोटीस असती, तर दॅट वुड बी OM. आलं का लक्षात. हे EOM मध्ये का आलं, कारण फंडामेंटल आहे. का, कारण मी टेलिकॉम सर्व्हिसेस मधलाच माणूस आहे, टेलिकॉम वाल्याकडनंच नोटीस आली, म्हणजे उद्या परवा जर ह्याला उत्तर दिलं नाही तर काय होऊ शकतं, माझा बिझनेस पूर्ण जाऊ शकतो. दॅट इज EOM. बघा, गोइंग कन्सर्न अफेक्ट होतो का नाही, का, कारण याचं डिसिजन अजून आलेलं नाही, फक्त नोटीस आली, त्यामुळे डिस्क्लोज करायचे कंटिंजंट आहे. पण EOM आहे कारण फंडामेंटल फॉर युजर अटेन्शन, कारण तो महत्वाचा मॅटर आहे. का, तर जो खातो त्यानंच माझ्यावर, ज्याचं मी खातो त्यानंच माझ्यावर केस टाकलेली आहे. हे मला लिहायचं होतं. OM मध्ये 706 चा रेफरन्स द्यायचा होता. आणि वर्डिंग काय द्यायचं होतं, हा मॅटर EOM आहे, बरोबर आहे का, त्याचा काय विषय आहे, मी काय त्यात प्रोसिजर्स लावले आहे, EOM चे पॉईंट जे स्ट्रेट फॉरवर्ड त्यात दिले आहेत ते मला लिहायचं होतं. नेचर ऑफ मॅटर आणि अमाऊंट इन्व्हॉल्व डिस्क्लोजर. ओके, चला, इथं काय झालं, चार्टर्ड अकाउंटंट्स टू कंडक्ट स्टॅट्युटरी ऑडिट. त्यांनी काय केलं, ओव्हरऑल प्लॅन स्ट्रॅटेजी डेव्हलप केली, बरोबर.
अनएक्सपेक्टेड ॲक्विजिशन झालं, द ऑडिट डॉक्युमेंटेशन शुड रिफ्लेक्ट दिस चेंजेस बट द ऑडिटर कंपनी फेल टू डॉक्युमेंट. बरोबर आहे का? काय विचारलं की डॉक्युमेंट आहे. ऑडिट स्ट्रॅटेजी प्लॅन मध्ये काय डॉक्युमेंट व्हायला पाहिजे? बघा बाळांनो, स्ट्रॅटेजी डॉक्युमेंट व्हायला पाहिजे, प्लॅन डॉक्युमेंट व्हायला पाहिजे, चेंजेस डॉक्युमेंट व्हायला पाहिजे, स्ट्रेट फॉरवर्ड दिलेल्या गोष्टी. स्ट्रॅटेजीमध्ये तुमचं काही मेजर ॲक्विजिशन असेल तर त्याचे डिटेल्स सुद्धा मला दिले पाहिजेत की हे मेजर चेंज असल्यामुळे आम्ही हे सुद्धा चेक करणार आहोत. हे सुद्धा माझ्या स्ट्रॅटेजीमध्ये मी डॉक्युमेंट केलं पाहिजे, मी लिहून ठेवलं पाहिजे. याचे स्ट्रेट फॉरवर्ड सांगतो. स्ट्रॅटेजीला प्लॅन्स लिहा, चेंजचे रिझन्स लिहा. या गोष्टी 4 मी लिहिल्या असं तरी मला मार्क मिळाले असते. पुढे जावा. SRP लिमिटेड अपॉइंटेड ॲज अ स्टॅट्युटरी ऑडिटर. Auditor while carrying out audit observed that company has entered into complex transaction, material effect on financial statement. But a realistic information audit team decided to take assistance from TCWG. 2 of the members were discussing as to who can be TCWG. बाळांनो, तुकरट दर्जाचा प्रश्न हा तुम्हाला 5 मार्काला विचारला आहे. TCWG कोण असतं? त्यांची ओव्हरसीइंगची रिस्पॉन्सिबिलिटी असते. बरोबर का? त्यानंतर ते रेग्युलेट करतात, कंट्रोल करतात सगळ्या ऍक्टिव्हिटीज. TCWG मध्ये मेन लिहू शकता सीईओ CFO लेवलची माणसं. आणि TCWG आणि मॅनेजमेंट एकत्र असेल तर तुम्ही मॅनेजमेंटला TCWG ला एकच WR द्यायचं असतं. जर TCWG मॅनेजमेंट वेगळा असेल तर TCWG कडनं तुम्ही माहिती घ्यायची असते, एन्क्वायरी करायची असते. TCWG अप्रूव्हल आपल्याला गोष्टींचं घ्यायचं असतं. TCWG कोण हे आपल्याला SA 580 मध्ये मॅनेजमेंट आणि TCWG बद्दल माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे, लिहून दिलेली आहे. TCWG आलं का लक्षात? हे मला लिहायचं होतं. पुढं कोऑपरेटिव्ह सोसायटी आहे. त्यांनी काय केलं? ब्लू चिप म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट केली, गणलेली आहे. कोऑपरेटिव्ह सोसायटी कुठे कुठे इन्व्हेस्ट करू शकते बाळांनो? दुसऱ्या कोऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये, दुसरीकडे कुठं दुसऱ्या कोऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये बाकी कोणती असेल तर सेम ऑब्जेक्टिव्ह पाहिजे. आणि जर दुसऱ्या कुठं जर इन्व्हेस्ट करायचं असेल तुम्हाला रोकॉपचं, रजिस्टर ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटीचं आपल्याला अप्रुव्हल लागतं. त्यानंतर गव्हर्नमेंटच्या स्कीम्स असतील काही त्या आपल्याला ग्रांट केल्या असतील तर त्याचा सुद्धा रोकॉपच्या तुम्ही अप्रुव्हलने तिथे इन्व्हेस्ट करू शकता. ह्या गोष्टी मला लिहायच्या आहेत की सेक्शन 32 मध्ये काय येतं. या सगळ्या गोष्टी आहेत की कुठं कुठं इन्व्हेस्ट मी करू शकतो. ह्या गोष्टीत मला 4 गोष्टी मला 4 मार्काला लिहायच्या होत्या. ओके बाळांनो, एवढा सोपा हा पेपर होता. म्हणजे जेवढा वाटतोय तेवढा सोपा पेपर नाहीये. इट वॉज अबव एव्हरेज पेपर. जर तुम्ही डीप स्टडी आणि आपल्या फेजनीच जर तुम्ही वर्किंग केलं असेल तर बघा, जे आपल्या फेज 3 मध्ये कोण होतं? बँक ऑडिट होतं आणि अदर एंटिटी होतं. का? कारण ह्या गोष्टी आपण पहिल्या दिवशी केलं तर फेड आउट होतात. मी तो विचार करून तुम्हाला फेजेस दिले होते आणि विचार करून त्यातले एसे तुम्हाला सोडा म्हणून किंवा त्या प्रायोरिटी मधून वगळा आणि नंतर वेळ मिळाला तर करा असं तुम्हाला सांगितलेलं होतं. कारण हेच होतं. ओके बघा, CAP was consulted by one of his friends, Robin. Robin informed that he wants to enter into education sector. आणि त्यांनी काय विचारलंय? स्पेशल स्टेप्स इन्व्हॉल्ड इन व्हेरिफिकेशन ऑफ फीज. स्कूलच्या फीज कशा चेक करायच्या? मी स्कूल तुम्हाला दिलेलं होतं. स्कूल सांगितलेलं की स्कूल येऊ शकतं, स्कूल येऊ शकतं, स्कूल आलेलं आहे. कसं फी चेक करणार? तुमचं रजिस्टर बघा, ऍडमिशन फी बघा, या फालतू गोष्टी लिहायच्या होत्या. काय झालंय बघा, लिगल ऑब्लिगेशन फॉर करंट इयर फायनान्शियल स्टेटमेंट अलॉंग विथ प्रिव्हियस इयर कंपॅरेटिव्ह फायनान्शियल स्टेटमेंट SA 710. यामध्ये काय झालं? नोटीस दॅट लास्ट इयर्स वॉज ऍडवर्स ओपिनियन. मग मला काय बघायचं? लास्ट इयरचा ऍडवर्स ओपिनियन असेल तर त्याच्या ज्या सजेशन्स होत्या ते ह्या वर्षी इम्प्रुव्हमेंट केले का? इम्प्रुव्हमेंट केलं नसेल तर मला ह्या वर्षीचं ओपिनियन सुद्धा मॉडिफाय करावं लागेल विथ रिस्पेक्ट टू लास्ट इयर. आणि मला द्यावं लागेल की मागचं काय लिहायला पाहिजे होतं मला बेस्ट ऑफ ओपिनियन मध्ये किंवा खाली अदर मॅटर UM मध्ये लिहावं लागणार आहे मला की मागचा ऑडिट रिपोर्ट मॉडिफाईड होता, तो कुणी केला होता, त्याची डेट लिहायची आणि का मॉडिफाईड केला होता, रिझन्स मला लिहायचे होते. SA 710 ची ऑडिट प्रोसिजर ही होते. बघा पुढे फंडामेंटल प्रिन्सिपल्स, इंटेग्रिटी, ऑब्जेक्टिव्हिटी वाले. बघा, प्रोफेशनल अकाउंटंट शुड ऍक्ट डिलिजंटली, दॅट इज प्रोफेशनल कॉम्पिटन्स अँड ड्यू केअर. ओके, त्यानंतर शल नॉट नोईंगली बी असोसिएटेड इंटिग्रिटी. इंटिग्रिटी म्हणजे मला माहिती एखादी गोष्ट चुकीची आहे तर त्याला मी सपोर्ट करायचं नाही, दॅट इज युअर इंटिग्रिटी. बघा, प्रोफेशनल कॉम्पिटन्स होता आणि इंटेग्रिटी होता. बघा, सी मध्ये काय? ऑटोमेटेड एन्व्हायरमेंट मध्ये 4 टाइप्स ऑफ ऑडिट टेस्ट असतात बाळांनो. इन्क्वायरी, इन्स्पेक्शन, ऑब्झर्वेशन आणि रिपरफॉर्मन्स. एन्क्वायरी विथ रिपरफॉर्मन्स बेस्ट. एन्क्वायरी अलोन इज नॉट सफिशियंट. एन्क्वायरी, ऑब्झर्वेशन, एन्क्वायरी, इन्स्पेक्शन, ऑब्झर्वेशन आणि रिपरफॉर्मन्स या 4 टेस्ट आपल्या होत्या. त्यातल्या एन्क्वायरी लिस्ट इफेक्टिव्ह, मोस्ट इफिशियंट आणि हे लिस्ट इफिशियंट आणि मोस्ट इफेक्टिव्ह होता. आणि एन्क्वायरी अलॉंग विथ रिपरफॉर्मन्स दॅट इज युअर बेस्ट ऑडिट टेस्ट. ओके, संपला विषय. या गोष्टी होत्या. असा हा ओव्हरऑल आपला पेपर होता. या ओव्हरऑल पेपरला मी अबव एव्हरेज कॅटेगरीमध्ये कन्सिडर करेन. बघा, हा तुमच्या माहितीसाठीचा व्हिडिओ आहे. तुम्हाला जर हा अटेम्प्ट नंतर पाहायचं असेल तर अटेम्प्ट नंतर सुद्धा तुम्ही पाहू शकता. यातली समजा तुमची काही उत्तरं बरोबर आली असतील बाळांनो, वेल अँड गुड. पण ह्यातली काही उत्तरं तुमची चुकली असतील तर अजिबात टेन्शन घेऊ नका. आपल्याकडे एक पेपर आहे आपला स्कोअर वाढवायला. आले का लक्षात? ओके, द CA प्रोफेसर सायनिंग ऑफ. भेटूयात आपण पेपर नंतर नवीन काहीतरी घेऊन, नवीन रील्स घेऊन.
ओके, बाय बाय गाईज. बाकी टेलिग्रामवरती मी असणारच आहे. ओके, टाटा, बाय.